आज इथे नाशेरा शाळेमध्ये उपस्थित असलेले विश्वात्मक परिवाराचे हरेश्वर नाईकजी, इथले सरपंच रवी दिंडाजी आणि ज्यांच्यामुळे मी इथे येऊ शकलो ते हरेश्वर नाईक. मंदिराचं जीर्णोद्धार करण्यासाठीचं डिझाईन मी केलं. पुढच्या वेळेस येईन तेव्हा त्याचं चित्र तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्या संदर्भात आता इकडे आपले भैरूजी आलेले आहेत आणि तिथे आम्ही जाणार आहोत. तुम्ही दररोज मंदिरात जातात आणि काय करता तिकडे? प्रार्थना करता. कुठले श्लोक म्हणता? हां, कर्पूर गौरम. हां, ते नेहमी म्हणत जा. आणि दुसरं मी सांगतो, आता शाळेचा हा परिसर, इथे गार्डन वगैरे दिसतं पण तेवढं स्वच्छ दिसत नाही. तुम्ही हे निंदण वगैरे काढायला पाहिजे. तण काढता का? नाही देत काढायला सर. इथे वेगवेगळी झाडं आणून लावली पाहिजेत तुम्ही, बरोबर का? बिया आणून लावायच्या, जास्वंदी ह्याची फांद्या, जास्वंदीच्या फांद्या. अजून इथे नेक्स्ट दुसऱ्या वेळेस येऊ तेव्हा असं व्यवस्थित दिसलं पाहिजे. हां, आणि अभ्यासात नीट लक्ष द्या आणि तुमचे कलागुण जोपासा. ह्याच्या ड्रॉइंगची आवड कोणाकोणाला आहे? हात वरती करा. कोणाला आवड आहे ड्रॉइंग, चित्र काढायची? कोणाला आवड आहे? हां, तर ज्यांना आवड आहे त्यांनी पुढच्या वेळेस येताना मी ड्रॉइंग पेपर आणून देईन रवीजी. आणि त्यावेळेस मग तुम्ही चित्र काढून इथे दाखवा. कलागुणांना जोपासा. मूर्ती करता येईल त्यांनी मूर्ती करून दाखवा. ज्यांना चित्र काढता येईल चित्र काढा. ज्यांना दुसरं बागकाम करता येईल त्यांनी बागकाम करा. करणार ना? अभ्यासाव्यतिरिक्त अभ्यास पण करायचा, बरोबर का? हां, अभ्यास करून त्या गोष्टी पण करा. मी पुढच्या वेळेस ते आणून देईन तुम्हाला, स्केच पेन आणि कागद किंवा रंगपेटी. त्या ज्यांना आवड आहे त्यांनी मला काढून दाखव. मला पण पूर्वी आवड होती, त्या आवडीतूनच मी ह्या कामाकडे वळालं. समजलं? ती आवड जोपासली पाहिजे. बाकी जास्त बोलत नाही. आता खाऊ वाटप होईल. आणि मला इथे अध्यक्षपद दिल्याबद्दल विश्वात्मक परिवाराचे हरेश्वर नाईक आणि रवीजी आणि सर यांचे मी आभारी आहे. धन्यवाद.